कोल्हापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक मोटर पंप, वायर, ट्रान्सफॉर्मर यामधील साहित्य तसंच कृषी पंपाचे साहित्य चोरीस जाण्याचं प्रमाण वाढलंय. करवीर तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 5, शिरोळ आणि कागल तालुक्यातील 1 ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी फोडलेत. त्यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थांपुढं शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालाय. पाण्याअभावी उभी पिकं करपू लागली असून शेतकरीही हवालदिल झालाय. पोलिसांना या चोरट्याचा छडा लावण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी इरिगेशन फेडरेशन आणि पाणीपुरवठा संस्था पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अज्ञात चोरट्यांनी फोडून साधारणपणे 2 महिन्याचा अवधी निघून गेलेला आहे आणि आज रोजी आमच्या संस्थेचं कार्यक्षेत्र भरपूर असल्यामुळं आणि ट्रान्सफॉर्मरची उपलब्ध नसल्यामुळं जमीन ऊस पिकाचं नुकसान होत आहे आणि आम्ही करवीर तालुका तसेच कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की या चोरींचा तपास ताबडतोब करावा, तरी त्याच्यावर अजून कसल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही. आज रोजी करवीर तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 11 सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे जॅकवेलवरील ट्रान्सफॉर्मर फोडून अज्ञात चोरट्यांनी साधारणपणे 50 ते 60 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेलेला आहे. तरी पोलीस प्रशासन यामध्ये कसल्याही प्रकारचे सहकार्य आम्हाला करत नाही. तरी आमची त्यांना विनंती राहील की ताबडतोब त्याचा तपास करून त्याचा छडा लावावा ही नम्र विनंती आहे. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणेकर, भारत पाटील भुयेकर, चंद्रकांत पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, सुभाष शहापुरे, विक्रमसिंह माने, सचिन जमदाडे, सुभाष पाटील, सागर पाटील, योगेश पाटील, महादेव सुतार, आकाराम बचाटे, मारुती पाटील आदी उपस्थित होते.